नमस्कार, पीएस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। हा व्हिडिओ खास आहे कारण एका क्रिस्टलची माहिती आम्ही ह्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। फक्त माहिती नाही, ॲक्च्युअली एक फीडबॅक आम्ही ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत। तुम्हाला सर्वांनाच माहित असेल आमच्या चॅनलवर तुम्ही जर हे व्हिडिओ पाहत असाल तर अनेक क्रिस्टलची माहिती आम्ही देतच आहोत। तर असेच एक खास क्रिस्टल म्हणजे मूनस्टोन आणि कार्नेलियन। मूनस्टोन आणि कार्नेलियन तर हे आम्ही एका लेडीला दिले होते। कशासाठी? पीसीओडी प्रॉब्लेमसाठी। का फीडबॅक मध्ये आम्ही नाव गुप्त ठेवतो कारण नाव आम्ही शेअर करत नाही, कारण आम्हाला ते योग्य वाटत नाही। पण फीडबॅक सांगायला प्रत्यक्ष ते क्लायंट आमच्याकडे आलेले आणि त्यांनी सांगितलं की जेव्हापासून हे मूनस्टोन आणि कार्नेलियन वापरले तेव्हापासून त्यांना जो पीसीओडीचा त्रास व्हायचा तो बऱ्याच प्रमाणात कमी होत गेला। मेडिसिन्स, एक्सरसाइज हे तर चालू होतेच, पण त्याचबरोबर हे क्रिस्टल्स पण मॅजिकली वर्क करत होते। तर त्यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे रेग्युलर ते टंबल्सवरती त्यांनी टंबल्स परचेस केलेले। रेग्युलर त्या टंबल्सवरती ते डेली 10 मिनिट्स मेडिटेशन करत होते आणि त्यामुळे त्यांना ह्या क्रिस्टल्सचा खूप फायदा झाला। तर ज्यावेळेला आपण मूनस्टोन आणि कार्नेलियन वापरतो ना, तर लेडीजना या पीसीओडी, पीसीओएस ह्या प्रॉब्लेम्समध्ये खूप फायदा होतो। हे क्रिस्टल्स तुम्ही कुठल्याही प्रकारे वापरू शकता। ब्रेसलेट वापरू शकता, पेंडंट वापरू शकता, असे टंबल्स वापरू शकता, तुमच्या पॉकेटमध्ये टंबल्स ठेवू शकता, कॅरी करू शकता, असे हातात घेऊन मेडिटेशन करू शकता। पण जे आपले पिरियडिक सायकल्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे क्रॅम्प्स येणं, पोटात दुखणं, जास्त ब्लीडिंग होणं, तर ह्या त्रासावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे जे टंबल्स आहेत ना ते खूप उपयोग करतात। मी पुन्हा एकदा सांगेन की मेडिसिन्स पूर्णतः बंद करून तुम्ही हे उपाय त्या जागी रिप्लेस करू नका। तुमचे मेडिसिन्स, डॉक्टरांचा सल्ला जे काही आहे ते चालू ठेवा, त्यावरही विश्वास ठेवा। त्याचबरोबर हे स्पिरिच्युअल जर उपाय तुम्ही स्टार्ट केले ना तर ते उपाय तुम्हाला लवकर आणि खूप चांगलेरित्या परिणाम देतील। मेडिसिन जर तुम्ही घेत असाल तर त्याचा कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही, त्या मेडिसिनचा खूप चांगला परिणाम तुमच्यावर दिसून येईल। तर अशा रीते हे क्रिस्टल्स वर्क करतात। पण कुठलेही मेडिसिन्स या क्रिस्टल्सने रिप्लेस करू नका। मेडिसिन्स चालू ठेवा, डॉक्टरांचा सल्ला चालू ठेवा आणि क्रिस्टल्स पण वापरा। क्रिस्टल्सच्या मॅजिकल पॉवरचा आनंद घ्या। तर तुम्हाला इतरही काही क्रिस्टल्सची जर माहिती हवी असेल किंवा काही प्रॉब्लेम्सवर जर क्रिस्टल हिलिंगच्या दृष्टीने जर उपाय हवा असेल तर तुमची क्वेरी आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, तर तुमच्या क्वेरीचं आम्ही नक्की उत्तर देऊ। तर असे इंटरेस्टिंग व्हिडिओजचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे पीएस ॲडमायरर्स ते फॉलो करा। आणि हो, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, त्याची आज खूप गरज आहे। तर माझ्या पीएस ॲडमायरर्सना, सगळ्या व्ह्युअर्सना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार।